पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर शहरात कानुबाई मातेचा उत्सव, भक्तांचा उत्साह शिगेला। 35 मूर्तींचे रंगावली नदीच्या पात्रात विसर्जन। भक्तांच्या रात्रभर जागरणाचा कार्यक्रम, नृत्य, भक्ती आणि उत्साह यांचा सुरेख संगम। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या न्यूज चॅनलवर। आज आपण एका अत्यंत भक्तिमय आणि पारंपरिक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहोत। नवापूर शहरात नुकताच कानुबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक श्रद्धेने साजरा करण्यात आला। भक्तांचा उत्साह आणि आनंद खरंच पाहण्यासारखा होता। 27 जुलै रोजी नवापूर शहरातील प्रत्येक घरात कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली। रात्रभर भजनांचे सूर घुमले, कीर्तन झाले आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण भारून गेले होते। घराघरातून भक्तीचा अनुभव घेतला होता। आणि मग आला तो दिवस, 28 जुलैचा, कानुबाई मातेच्या विसर्जनाचा दिवस। भर पावसातही भक्तांचा उत्साह जराही कमी झाला नाही। भक्तिमय वातावरणात रंगावली नदी येथे कानुबाई मातेचे विसर्जन करण्यात आले। त्यापूर्वी शहरातील सर्व कानुबाई माता मूर्ती दत्त मंदिराजवळ एकत्र आल्या। ढोल ताशांच्या गजरात महिला आणि पुरुषांनी पारंपरिक नृत्य करत या मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला। हा क्षण खरंच अविस्मरणीय होता। एवढ्या मोठ्या जनसमुदायात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता, ज्यामुळे हा उत्सव शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडला। शहरात एकूण 35 ठिकाणी कानुबाई मातेची स्थापना करण्यात आली होती आणि या सर्व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे झाले। नवापूरच्या या कानुबाई माता उत्सवाने पुन्हा एकदा आपली संस्कृती, आपली श्रद्धा आणि आपला सामूहिक उत्साह किती मोठा आहे हे दाखवून दिले। पुढच्या वर्षी पुन्हा भेटू याच उत्साहात, याच जल्लोषात। तोपर्यंत पाहत रहा आमचं न्यूज चॅनल पंचनामा न्यूज, नवापूर। धन्यवाद।